तर आजवरचा हा सगळ्यात मोठा मोर्चा असेल अशा प्रकारचा भावना जी आहे ती विरोधकांकडून व्यक्त केली जाते आणि आता आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं जाऊ शकतं असं कळतंय। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे महाविकास आघाडीच्या सोबत मनसे सुद्धा त्यांच्या साथीला आता या मोर्चाच्या मध्ये दिसतेय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या साथीनं या मोर्चात चालताना दिसणार आहेत। या आधीचा एक त्या दोघांचा संयुक्त मोर्चा होणार होता पण तो टाळण्यामध्ये सरकारला यश आलेलं होतं। मराठीच्या मुद्द्यावरचा तो निर्णय मागे घेतला आणि ते मोर्चा होऊ शकलेला नव्हता। पण आता कॅम्प 1 मध्ये आपल्याला दिसतंय वारुळातून मुंग्या यावेत अशा प्रकारची एक मोठी गर्दी दिसतीये आणि एक प्रकारे याच गर्दीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपलं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। राज्यातल्या निवडणूक आयोगापर्यंत जो मेसेज आहे तो मेसेज निवडणूक आयोगाच्या बद्दलचे जे वेगवेगळे आक्षेप आहेत ते आक्षेप पोहोचवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केला जातोय आणि या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या प्रामुख्याने या पक्षांनी आपली ताकद झोकून दिलेली आहे या मोर्चाच्यासाठी। मुंबईमधला मोर्चा मुंबई महानगरपालिकेवरती जाऊन तो धडकणार आहे आणि या मोर्चाच्या साठी मोठं प्लॅनिंग जे आहे ते गेल्या काही दिवसापासून सुरू होतं। बैठका सुद्धा झालेल्या होत्या या मोर्चाच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या काही दिवसातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या मध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी। निवडणूक च्या मध्ये ज्या प्रकारचे वेगवेगळे घोळ आतापर्यंत समोर आलेले आहेत ते सगळे घोळ दूर झाले पाहिजेत आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पडल्या पाहिजेत। मतचोरीचा जो आरोप राहुल गांधींनी देश पातळीवर ते केलेला होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा काही उदाहरणांचा त्यांनी उल्लेख केलेला होता। त्यामुळे महाराष्ट्रामधल्या या विधानसभा निवडणुकीच्या नंतर जो मोठा राजकीय कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला होता त्याच्याबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण करण्याची वक्तव्य ही विरोधी पक्षांकडून झालेली होती। या निकालावर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवलेले होते आणि आता या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्य सरकारच्या बद्दल पण आणि निवडणूक आयोगाच्या बद्दल सुद्धा जे वेगवेगळे आक्षेप आहेत ते आक्षेप नोंदवण्याचं काम विरोधी पक्षांकडून केलं जात आहे। महाविकास आघाडी मनसेचा हा मुंबईतला विराट मोर्चा आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चासाठी सहभागी झालेले होते। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून हा मोर्चा कसा यशस्वी होईल विराट होईल याच्यासाठी पूर्ण आपली शक्ती पणाला लावलेली दिसते आणि आज हा मोर्चा मोठ्या संख्येने मुंबईच्या रस्त्यावरती उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या मोर्चामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषणे होणार आहेत पण दोन ठाकरे बंधू हे चालताना आपल्याला दिसतील। तर मेट्रो सिनेमा परिसरामधली ही गर्दी आता आपण बघत होता आदित्य ठाकरे सुद्धा इथं पोहोचलेले आहेत। पुढच्या काही वेळामध्येच या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक प्रकारे निवडणूक आयोगाला इशारा देण्याचा प्रयत्न हा असणार आहे। दिग्गज नेत्यांची फौज आज या मोर्चाच्या निमित्तानं रस्त्यावरती उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। एक प्रकारे महाविकास आघाडीचं मनसेचं हे शक्ती प्रदर्शन असणार आहे विरोधकांचं शक्ती प्रदर्शन असणार आहे। विशेषतः वर्षभरापूर्वी ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं आणि या प्रचंड बहुमताच्या नंतर सत्तेत आलेल्या सरकारच्या पुढे विरोधक हे निष्प्रभ वाटत होते। पण आता मात्र विरोधकांनी ज्या प्रकारे एक प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने नागरिक या आणि कार्यकर्ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा टॉप अँगल आपण आता बघतोय। हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने जाईल। मेट्रो सिनेमा पासून फॅशन स्ट्रीट पासून त्याची सुरुवात होतीये आणि फॅशन स्ट्रीट पासून निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमाच्या मार्गे पुढे
मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती जाऊन थांबणार आहे आणि कदाचित इथं सगळ्यांची भाषणं सुद्धा होऊ शकतात। पण हा मोर्चा सध्या थांबलेला दिसतोय, अजून मोर्चाला सुरुवात झालेली नाहीये। प्रमुख नेते जेव्हा येतील तेव्हा या मोर्चाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। प्रचंड मोठी गर्दी या मोर्चाच्या माध्यमातून करत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आज महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या नेत्यांकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मतदार याद्यांमधले घोळ आणि कथित मतचोरीच्या विरोधातला हा महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा मुंबई महानगरपालिकेवरती धडकणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा तर हा जो प्रचंड मोठा मोर्चा आज मुंबईच्या रस्त्यावरती निघालेला आहे, सत्याचा मोर्चा, त्याचं सत्याचं कव्हरेज जे आहे ते न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केलं जात आहे। 18 कॅमेरे आज न्यूज 18 लोकमतचे इथं लागलेले आहेत टॉप अँगलने। या मोर्चाला नेमकी किती गर्दी झालेली आहे, कसा प्रतिसाद मिळालेला आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि राज्यातल्या विरोधी पक्षाचं कशा प्रकारे हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे हे सुद्धा आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण पाहतोय। या मोर्चाला उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या मोर्चाला उत्तर म्हणून सत्ताधारी सुद्धा आज रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले। मूक आंदोलन त्यांनी तिकडे सुरू केलेलं आहे भाजपनं आणि एक प्रकारे हा वोट चोरी म्हणत जो प्रोपोगंडा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय त्याला आमचा विरोध आहे असं म्हणत त्यांनी भूमिका घेतलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी मात्र पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या साठी आग्रही भूमिका आम्ही घेतोय आणि निवडणूक आयोगाने लोकशाही वाचवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारची आग्रही भूमिका ही विरोधकांकडून घेतली जाते। त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून एक राजकीय रणकंदन आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळतंय। तर या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। जिकडे बघावं तिकडे कार्यकर्त्यांचे जथ्थेची जथ्थे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजून या मोर्चाला तशी सुरुवात झालेली नाहीये कारण प्रमुख नेते अजून पुढे चालताना दिसत नाहीयेत, पण गर्दी प्रचंड झालेली आहे। जिकडे नजर जाईल तिकडे झेंडे घेतलेले कार्यकर्ते आणि त्यांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता जे नेते मंडळी आहेत ती नेते मंडळी राहुल जोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि नेते मंडळी सध्या कुठे आहेत? चोरीबद्दल एक माहोल वातावरण तयार करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्तानं 1 नोव्हेंबर म्हणजे आजच्याच दिवशी सर्वपक्षीय महाविकास आघाडीकडून आज हा मोर्चा पुकारण्यात आला होता। मोठी गर्दी जी आहे ती हळूहळू आता मुंबईतल्या सीएसटी भागात जमायला सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की अनेक पुरावे, अनेक दाखले आणि खास करून सर्वात आधी काँग्रेसनं हा मुद्दा उचलला गेला होता, वोट चोरी, मतचोरी आणि त्यामध्ये होणाऱ्या मतदार यादींमधला घोळ याचं प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी दाखवल्यानंतर आज मोठ्या संख्येनं या मोर्चात सामील होण्याचं आवाहन जे करण्यात आलं होतं त्याला एक चांगला प्रतिसाद मिळतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोर्चेकरी ज्या ज्या रस्त्यानं त्यांना या ठिकाणी पोहोचणं शक्य आहे, मग ते मेट्रो असेल, रेल्वे असेल, यासोबतच स्वतःची वाहनं असतील, प्रत्येक ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या ठिकाणी नितीन सरदेसाई जे आहेत ते, अविनाश अभ्यंकर असतील, मनसेचे अनेक प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी जवळपास पोहोचलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे सर्व कुटुंबानिशी म्हणजे आपण बघतोय की शर्मिला ठाकरे या देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। प्रत्यक्षपणे या मोर्चाच्या ठिकाणी ते आता पोहोचलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर अमित ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबतच सर्वपक्षीय ठाकरे हे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत। उद्धव ठाकरे हे देखील वेळातच प्रत्यक्ष मोर्चांमध्ये चालायला सुरुवात करतील। मात्र एकंदरीत जर बघितलं तर विलास, आजच्या मोर्चाचं प्रमुख आकर्षण किंवा लक्ष खेचून घेणारी जी गोष्ट आहे ती अर्थातच या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे यांचाच पक्ष करतोय की काय, असं सगळीकडे चित्र हे जे आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळते। ज्या काँग्रेसनी फक्त राज्यातच नाही तर देशभरात हा मुद्दा उचलला होता, ती काँग्रेस मात्र या सगळ्या मोर्चापासून काहीशा अलिप्त। मी जसं म्हणतोय की व्हिज्युअली आपण ज्याला म्हणतो की काँग्रेसचा झेंडा यामध्ये कुठं दिसत नाहीये। काँग्रेसचे काही ठराविक नेते यांचा अपवाद बघायला तर काँग्रेसचा मोठ्या संख्येनं कार्यकर्ता देखील या मोर्चात दिसत नाहीये।
ना पक्ष, ना झेंडा, ना कार्यकर्ता, तरी देखील मनसेनं ज्या पद्धतीने या मोर्चाचं नेतृत्व स्वीकारले त्या दृष्टीनं एक मोठी संख्या, मोठ्या पद्धतीनं हा मोर्चा याचं नेतृत्व राज ठाकरे यांच्या दृष्टीनं कसं केलं जातं हे देखील पाहावं लागेल. एकंदरीत बघितलं तर दुसऱ्या बाजूला भाजपनं देखील याचा एक विरोध म्हणून किंवा मूक मोर्चा जो आपला आहे तो सामील केलाय. मुख्यमंत्री या सगळ्या मोर्चाला बगल देत बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे निवडणूक प्रचार करतायत. मात्र प्रत्यक्ष जर बघितलं तर आजच्या या मोर्चामध्ये कशा पद्धतीनं हा संपूर्ण नरेटिव्ह जो आहे तो स्थानिक पातळीवर कसा पाझरतोय हे देखील पाहावं लागेल. विलास. नक्कीच विरोधकांकडून सातत्यानं हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निवडणूक प्रक्रियेच्या बद्दलचा जो संशय, संभ्रम आहे तो संभ्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि तो एक राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. आणि आता जी गर्दी आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरती दिसतीये ही गर्दी निश्चितपणे निवडणूक आयोगाला आता अवेरून चालणार नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी परिस्थिती आपल्याला सध्या दिसतीये.